आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. धुळे जिल्ह्यात उमेद अभियानातील कथित आर्थिक गैरव्यवहाराविरोधात आता आंदोलनाचा एल्गार पाहायला मिळत आहे. ग्रामीण जीवन उन्नती अभियान अर्थात उमेद आणि मानवी विकास योजना 2022 ते 23 अंतर्गत महिला बचत गटांच्या नावावर कोट्यावधी रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या निषेधार्थ दक्ष पत्रकार संघ आणि पीडित महिलांच्या वतीने बेमुदत बिऱ्हाड धरणे आणि भजने आंदोलन सुरू करण्यात आले आहे. क्रांती दिनापासून धुळ्यात हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. उमेद अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र धुळे जिल्ह्यात काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कथित गैरप्रकारांमुळे या अभियानाच्या उद्देशालाच धक्का बसत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. महिला बचत गटांच्या नावावर निधीचा अपहार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. तसेच मिशनरी वाटपामध्येही अनियमितता झाल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला आहे. निकृष्ट दर्जाची मशिनरी पुरवणाऱ्या संबंधित कंपनीवर कारवाई करून तिला ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी करण्यात आली आहे. महिलांना मिळणाऱ्या मानधनात कपात केल्याचा आरोपही आंदोलनकर्त्यांनी केला आहे. याशिवाय तक्रारदार महिलांना धमकावले जात असल्याचेही आंदोलकांचे म्हणणे आहे. या सर्व प्रकरणांची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. दोषी आढळणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. संस्थेचे अध्यक्ष दीपकुमार बागुल आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या धुळे जिल्हा कार्याध्यक्ष भारती किशोर माळी यांनी आंदोलनाबाबत माहिती दिली. या प्रकरणी यापूर्वी प्रशासनाकडे वारंवार लेखी तक्रारी करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र तक्रारी करूनही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. त्यामुळे अखेर न्याय मिळवण्यासाठी बिऱ्हाड आंदोलनाचा मार्ग स्वीकारल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले आहे. जोपर्यंत कथित गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. या आंदोलनामुळे उमेद अभियानातील आर्थिक व्यवहार आणि मशिनरी वाटपाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. आता प्रशासन या आरोपांची दखल घेऊन कोणती कारवाई करते आणि संबंधित प्रकरणाची चौकशी कधी सुरू होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान आंदोलनकर्त्यांनी केलेले आरोप हे त्यांच्या म्हणण्यानुसार असून संबंधित प्रशासन आणि दोषारोप असलेल्या व्यक्तींची अधिकृत बाजू समोर येणेही महत्त्वाचे ठरणार आहे. प्रतिनिधी अजिम शेखसह स्वराज्य न्यूज धुळे. या मशिनरी 6 लाख रुपयात मला देण्यात आलेल्या आहेत. 6 लाख रुपये हे माझ्या बचत गटाच्या अकाउंटमधून वेंडराच्या अकाउंटला अधिकाऱ्यांच्या संगमताने हे पाठवले गेलेले आहेत. याची एंट्री आहे. तसेच 30,000 रुपये आमच्याकडनं कॅश पेमेंटमध्ये घेतलेले आहेत. ईश्वर पाटील आणि लोकेश सोनवणे यांनी असे 6,30,000च्या या मशिनरी आहेत. या मशिनरीवर उद्योग उभारणीसाठी हे मशिनरी आम्हाला दिले गेलेल्या होत्या. अशा अनेक युनिट हे उद्योग उभारणीसाठी होते. यांच्याकडनं उद्योग तर झालेच नाही. वर्षभर 2 वर्ष या मशिनरी जोडल्या गेल्या नाही आणि आता जोडूनही या मशिनरी कुठल्याच कामाच्या नाही हे निदर्शनात आल्यास आम्ही जेव्हा कंप्लेंट केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी आमच्या वेगवेगळ्या प्रकाराने छळ करायला सुरुवात केली. आमच्या बदनाम्या केल्या. गावोगाव जाऊन महिलांना धमकावलं. महिलांना तुमचे गट ब्लॅकलिस्टेड टाकू असं केलं आणि आता जेव्हा त्यांच्यावर गुन्हे दाखल करू असं म्हणून आमचं मागील आंदोलन थांबवण्यात आलं. आम्ही 15 दिवस आंदोलन स्थगित केलं होतं आणि 15 दिवसात गुन्हे दाखल होतील या अपेक्षेने आम्ही थांबलो आणि आत्ता त्याच्यानंतर गुन्हे दाखल झाल्याने परत त्यांनी गुन्ह्यांना सुरुवात केली. या योजनेमध्ये जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे उद्धव धारणे, ईश्वर पाटील, लोकेश सोनवणे, वर्षा हिरे आणि पगारे मॅडम यांच्या संगनमताने आणि यांना अजून अधिकारी आणि ज्याने कंपनीतून जी मशीन दिलेली तुम्ही पाहू शकता ही जी मशीन आहे या मशीनसाठी सरकारने त्या योजनेमध्ये 6,30,000 रुपये दिलेले होते. त्याचं 1 कॉन्ट्रीब्युशन जो होतं ते 1 कॉन्ट्रीब्युशन महिलांनी जशा तशा पद्धतीने ते 1 कॉन्ट्रीब्युशन दिलं आणि आपला स्वतःचा उद्योग त्या ठिकाणी चालू व्हावा यासाठी 1 कॉन्ट्रीब्युशन भरून त्या मशिनी मागवल्या. परंतु या मशिनी जर बाहेर आपण त्याची किंमत जर बघितली, आम्ही त्या ठिकाणी बऱ्याच मशिनींची किंमत बघितली, ती मशीन 1,20,000 रुपयाची यांनी खरेदी केली. म्हणजे जो काही मालक होता, मशीनचा जो काही मालक होता, ज्या ठिकाणी ह्या मशीनी बनलेल्या आहेत, तो वेंडर याला संगनमत करून या ठिकाणी ही मशीन 1,30,000 रुपयाचीच त्यांनी खरेदी केली आणि या भगिनींना या ठिकाणी दिलेली आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा उद्योग झाला नाही, ते पडून राहिले आणि याचा संपूर्ण बोजा या महिलांवर या ठिकाणी पडलेला आहे. ही
बाब ज्यावेळेस आमच्या निदर्शनामध्ये आल्यानंतर जवळजवळ 5 महिन्यापासून या गोष्टींचा पाठपुरावा करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यासाठी आम्ही या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी असतील आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्याच पद्धतीने ग्रामीण विकास यंत्रणा, ग्रामीण विकास मंत्री यांच्यापर्यंत आम्ही तक्रारी दाखल केल्या. त्या तक्रारीच्या अनुषंगाने आम्हाला अजूनपर्यंत संबंधितांवर कुठल्याही प्रकारचे गुन्हे दाखल झालेले नाही. परंतु ज्यावेळेस यांना माहिती पडलं संबंधित जे भ्रष्टाचार करणारे अधिकारी आहे, तर ते प्रत्येक गावाला जाऊन प्रत्येक महिलांना त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या धमक्या देत आहेत, त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं आमच्याबद्दल बदनामी करत आहे. तर या अनुषंगाने आज आम्ही दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून 9 तारखेपासून आज क्रांती दिवस आहे, क्रांती घडवण्याचा दिवस आहे, म्हणून आज आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे.